रामायणातील युद्ध संपल्यानंतर श्रीराम अयोध्या सोडून गेले. मग हनुमानजी कुठे गेले? आणि आता हे का मानलं जातं की हनुमानजी जिवंत आहेत? हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे 11th डे म्हणजेच लास्ट डे ऑफ हनुमान चालीसा वाचन. चला गाईज, आता आपण स्टार्ट करूया जप. सीताराम 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 सीताराम. गाईस, आता हनुमान चालीसा जर्नीचा लास्ट डे आहे, तर मी हनुमान चालीसा वाचते. चला स्टार्ट करूया. श्री गुरुचरण सरोज रज निज मुन मुकुरी सुधारी बरनौ रघुवीर विमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजलि पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुवेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र औ ध्वजा विराजे कांदे मूंज जनेऊ साजे. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी के काज सवारे लाए संजीवन लखन जी आए श्री रघुवीर हर्षि उर लाए रघुपति किन्नी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई सहस बदन तुम्हारो यश गावे असे कही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनिसा नारद सारद सहित अहिसा यम कुबेर दिक्पाल कहाते कवि को विद कही सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही किन्ना राम मिलाए राजपत दिन्ना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भई सब जग जान जुग सहस्त्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानो. प्रभु मुद्रिका मेली मुख माही जल्दी लांगे गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे हो तन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लई तुम्हारी सरना तुम रक्षक रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत बेरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दिन जान की माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारो भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अनंत काल रघुवीर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाय और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटई मिटई सब पीरा जो सुमिरई हनुमत बल बीरा जो जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाय जो सदबार पाठ कर कोय छूट ही बंदी महासुख होय जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा किजय नाथ हृदय मह डेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सूर भूप. आणि आज मी तुम्हाला एक खूप सुंदर स्टोरी सांगणार आहे हनुमानजींची. रामायणातील युद्ध संपल्यानंतर श्रीराम अयोध्याचे राजा बनले होते. सगळे खूप आनंदित होते आणि हनुमानजी नेहमीप्रमाणे श्रीरामाची सेवा करत होते. त्यांना श्रीरामांकडे राहायला खूप आवडायचं. थोड्या वर्षांनंतर श्रीरामांचा पृथ्वीचा अवतार संपायला आला होता. त्यांच्या भक्तांसाठी हे खूप कठीण क्षण होतं आणि हनुमानजी तिथंच होते. हनुमानजींना फक्त एक विचार डोक्यात येत होतं,
प्रभू गेल्यावर मी काय करू? श्रीराम हनुमानजीकडे आले आणि म्हणाले, हनुमानजी, तुम्ही खूप अमूल्य भक्त आहात. हनुमानजी शांतपणे ऐकत होते. श्रीराम पुढील म्हणाले, जोपर्यंत ह्या जगात माझं नाव घेतलं जाईल, रामायणाचा पाठ केला जाईल आणि माझी भक्ती केली जाईल, तोपर्यंत तुम्ही ह्या जगात जिवंत राहाल. हनुमानजी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांना फक्त श्रीरामांचं नाव ऐकायचं होतं. त्याच्यामुळेच हे मानलं जातं की जिथं जिथं रामांचं नाव घेतलं जातं, रामायणाचा पाठ केला जातो आणि रामाची भक्ती करतात, तिथं अदृश्यपणे हनुमानजी असतात. त्याच्यामुळेच लोक हनुमानजींना चिरंजीवी म्हणतात. चिरंजीवी म्हणजे काय? चिरंजीवी म्हणजे जे आताही जिवंत आहे. मी ह्या 11 डेज मध्ये खूप काय काय शिकले. हनुमानजींनी मला खूप कॉन्फिडन्स दिला आणि मला कोणीतरी अदृश्यपणे सपोर्ट करत होतं. हनुमानजी माझ्यासाठी माझ्या बिग ब्रदर सारखे, जे मला खूप प्रेम करतात आणि तुमच्या सगळ्यांना पण नक्कीच करत असतील. मला हे 100% गॅरंटी आहे. आणि मला हनुमानजीशी खूप कनेक्टेड फील झालं. जर तुम्हाला हे स्टोरीज आवडली असेल, तुम्हालाही इन्स्पायर झालं असेल, तर तुम्ही ही हनुमानजीची 11 डेजची जर्नी नक्कीच करा. कारण की ह्यानी मला फक्त कॉन्फिडन्स नाही भेटला, तर कोणीतरी मला इनविजिबली सपोर्ट करत होतं. आणि गाईज, मी खूप 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 ग्रेटफुल आहे की हनुमानजींनी माझ्याशी हनुमान चालीसा फॉर 11 डेज वाचून घेतलं. थँक्यू 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 सो मच हनुमानजी. गाईज, मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुम्ही हनुमान चालीसा वाचा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. होतं की नाही हनुमानजीशी कनेक्टेड फील? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टेक केअर, स्टे ट्यून अँड बाय बाय गाईज.